कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थोड्या वेळापूर्वीच अधिपती सूर्यवंशी जमिनीवरती निश्चित पडले होते. याच्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. एवढ्या जोमाने ते आता कुस्ती खेळत आहेत. सामन्याला रंगत चढलेली आहे. प्रेक्षकांनी टाळ्यात कुठेही कमी पडू नये. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत, शिट्ट्या पण वाजत राहिल्या पाहिजेत. चमचे आई चल 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 कल्टी मार कल्टी मार कल्टी मार. आणि अधिपतींनी धोबी पछाड दिलेला आहे. टाळ्या! आणि या सामन्याचे विजेते आहेत अधिपती सूर्यवंशी. छान ना. गदावर घ्या ना थोडीशी. हो कशाला राहते अहो, घ्या तरी गदावर. अजूनही गदा मेहनत आहेच का एवढी कुस्ती जिंकली तरी. छान दिसतंय. तुम्हाला माहितीये मी ना हा फोटो फ्रेम करून लावणार आहे. मला कधीच विसरायचं नाही हा क्षण. चला जाऊया. अक्षर, बाबा या 2 दिवसांनी तुम्हाला किती मॅच्युअर बनवलं. विजयाचं श्रेय तुम्ही एकमेकांना देताय. तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन. चालते ठीक आहे. काय झालं डोळ्यात का पाणी आहे? काही नाही, आनंदाचा अश्रू. काय व्हायचं गप काय? काय नाही हो, तुमचं कौतिक बघायला लय आनंद झालाय आम्हाला. मला तर आज डबल आनंद झाला. आई शपथ मला माहितच नव्हतं.
डायरेक्ट बक्षीस द्यायला आई साहेब आल्या समोर. स्पर्धा जिंकली तर झालाच, पण बक्षीस द्यायला आई साहेब, बोनस मिळालं. काय आता लय भुका लागल्या, कावळ वाढायला लागले पोटात. चला चला जाऊया, काय तर खायला द्या, पहिलवानाला खुराक लागतोय ना. तुम्ही चला घरी चला खायला. हा? नाही बस झाला आता. तुम्ही घरी चला, तुमच्या आवडीचा स्वयंपाक करतो आम्ही. आम्ही स्वतःच्या हाताने तुम्हाला खायला घालतो. तुम्ही चला घरी चला. पण मॅडम 2च दिवस झालेत, अजून 8 दिवस काढायचेत ना. मी काय म्हणते हे 10 दिवस पूर्ण होऊ देत ना मॅडम. ह्यांनी चॅलेंज घेतलंय ना, मला ह्यांना जिंकलेलं बघायचंय. हा मग दोघच नाही. प्लीज मॅडम प्लीज. हो या म्हणतात ते बरोबर आहे, मला माहित आहे तुम्हाला लय जड जात आहे, पण आता एवढा शब्द दिला आम्ही तुम्हाला, कशाला मोडायला लावताय. हत्ती गेला शिपूट राहिला आहे की नाही. हो ना. हा 8 दिवस बघता बघता निघून जातील, भुर्र दिशी उडून जातील, मग सर्र दिशी घराकडे येतो, मग दणकून खायला घाला मग. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. जा जग जिंकून या. जायचं. मला हिशोब येतो. जपून राहा. काय झालं? बघवत नाहीये ना, विश्वास सुद्धा बसत नसेल. ते दोघं कसे एकमेकांना सांभाळून घेत आहेत बघितलंस ना. हेच बघायचं नव्हतं ना तुला? अधिपती आपल्या विजयाचं श्रेय अक्षराला देतोय, अक्षरा सगळं श्रेय अधिपतीलाच देतेय. कशी मन जुळली आहेत ना दोघांची. तू स्वतः घरी बोलवलं असताना नाही आला. बघ किती स्वाभिमानी आहेत दोघे. हे अर्थात तुला सहन होण्यासारखं नाहीये. माझा एक सल्ला आहे, खूप वाईट वाटत असेल ना तर तुझाच शब्द पाळण्यासाठी ते दोघे असं करतायत, असं स्वतःच्या मनाला समजाव. बरं वाटेल तुला. आज अधिपती खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावरती उभा राहिला. 10 दिवस घराच्या बाहेर राहायचं होतं, तर त्यासाठी ती कुस्ती खेळला आणि त्यात जिंकून सुद्धा दाखवले. भुवनेश्वरी तुझं कुठलाच प्लॅन यशस्वी होणार नाही. म्हणतात देव तारी त्याला कशी मारेल भुवनेश्वरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.